नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 17 जून सकाळचे 10 वाजलेत. पाहूया तिथे 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम म्हणजे जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं ढगांची दाटी काय आहे कुठं दिसते ते इथे सिंधुदुर्गच्या आसपास किनारपट्टीच्या भागामध्ये तीव्र पावसाचे ढग दाटलेत. या व्यतिरिक्त राज्यात काही प्रमाणात काही आंशिक ढगाळ वातावरण इकडे विदर्भ आहे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये आहे. मात्र सध्या तरी विशेष पाऊस देतील अशा प्रकारचे ढग इतर ठिकाणी कुठेही नाहीत. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीचा अपवाद वगळला तर. आणि जर आपण या 24 तासातील अंदाज पाहिला तर आज या ठिकाणी बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये किंवा पुण्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्यासोबतच नाशिक, पुणे, नगर, धुळे, नंदुरबारचे काही भाग असतील या ठिकाणी सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबत अकोला, अमरावती, बुलढाण्याचे उत्तरेकडील भाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा मेघगर्जना आणि पावसाची शक्यता राहील. राज्यातील इतर राहिलेले ठिकाण आहे मग जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक वातावरण तयार झालं तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचे पाऊस राहतील. तर रायगडच्या आसपास हलका मध्यम पाऊस राहील. मुंबई शहर, उपनगर, ठाण्याच्या आसपास क्वचितच कुठेतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचीही शक्यता खूप कमी क्षेत्रावरती आहे, सार्वत्रिक पाऊस नसेल. तसेच तालुकानिहाय जर आपण अंदाज पाहिला तर आज जे काही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता ते असे तालुके कराड, खटाव, कोरेगाव, वाई, खंडाळा, फलटण, बारामती, दौंड, इंदापूर, दहिवडी, माळशिरसच्या आसपासचा भाग, करमाळा, माढा, बार्शी, परांडा, भूम, वाशी, कळंब, पाटोदा, अंबाजोगाई, कैंज, परळी, गंगाखेड, पालम, पूर्णा, लोहा, नांदेड, मुखेड याच्या आसपास गडगाडी पावसाची शक्यता आज बऱ्यापैकी जास्त आहे. तसेच मालेगाव, देवळा, चांदवड, कळवण, सटाणा, साक्री, दिंडोरीच्या आसपासही गडगाडी पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबत उत्तरेकडील अकोट, तेल्हारा, धारणी, चिखलदरा या तालुक्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इकडे जर पाहिलं तर तासगाव, विटा, आटपाटी, पलूस, वाळवा, मिरज, कवटे महांकाळ या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आज मेघगर्जनेसह पाहायला मिळेल. तसेच या व्यतिरिक्तही जे काही आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहेच. तसेच इकडे नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, पैठणच्या आसपाससुद्धा आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कालच आपल्या चॅनलवरती साप्ताहिक अंदाज दिलेला आहे, तो अजून पाहिला नसेल तर तो अंदाजही नक्की पाहून घ्या. त्यासोबतच हिंदी चॅनलवरती पुढील 3 दिवसाचा मॉडेलनुसार देशभराचा अंदाज दिलेला आहे, तो व्हिडिओचा नक्की पहा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.